नमस्कार, मी पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. अद्यापही आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून वेधक आणि वेचक बातम्या आपल्या एका क्लिकवर मोबाईलवर असतील. तर अशा आहेत आजच्या ठळक घडामोडी. अमरावती परतवाडा मार्गावर इलेक्ट्रिक कारला भीषण आग, दोघे थोडक्यात बचावले. अकोल्यात ICA एज्युस्किलची दमदार सुरुवात, उद्योग आधारित शिक्षणाची नवी दिशा. ईगल सीड्स अँड बायोटेक कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा, सोयाबीन उगवणीच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची कारवाई. अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट, आता 6व्या दिवशी मिळणार पाणी. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्याच्या प्रश्नांना वाचा फोडणारे अजिंक्य भारत न्यूज चॅनल. बघूया सविस्तर बातम्या. अमरावती परतवाडा मार्गावरील आष्टी गावाजवळ रविवारी सायंकाळी एक मोठी दुर्घटना टळली. रस्त्याच्या कडेला उभा असलेला टाटा टियागो इलेक्ट्रिक कारला अचानक भीषण आग लागली. काही क्षणातच आगीने संपूर्ण कारला वेढले आणि वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीच्या उंच ज्वाळा धुराचे लोट दूरदूरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार घटनेच्या वेळी कारमध्ये 2 प्रवासी होते. कारमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसताच त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखत वाहनातून बाहेर पडून आपला जीव वाचवला. त्यामुळे दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसून दोघेही सुरक्षित असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासन, अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ अमरावती परतवाडा मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. आग लागण्याचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाड, बॅटरी प्रणालीतील दोष, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. नागपूर, पुणे आणि मुंबईनंतर आता ICA एज्युस्किल्स या नामांकित शैक्षणिक संस्थेची शाखा प्रथमच आपल्या अकोला शहरात सुरू आली आहे. या संस्थेचे संचालक तृप्ती जोगी, भूपेंद्र जोगी यांच्या पुढाकारातून अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी उद्योग आधारित आणि रोजगारभिमुख शिक्षणाचे नवे दालनच खुले झाले आहे. ICA एज्युस्किल्सचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान न देता उद्योग क्षेत्राच्या गरजानुसार कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऍडव्हान्स कोर्सेससह नागपूर, पुणे किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज आता भासणार नाही. आता हे सर्व अभ्यासक्रम पण 100% नोकरीची हमी देणारे अकोल्यातच उपलब्ध होणार आहेत. संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी अकोल्यातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींनी उपस्थित राहून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी CA BM अग्रवाल, CA RM गुप्ता, CA प्रवीण बहेती, CA पंकज लाडनिया, CA हिरेन जोगी, अकोला शाखेचे विद्यमान अध्यक्ष CA रोमिल सेजातिया, CA दीपक अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उद्योग क्षेत्रातील शैलेश कोरडिया, शविन पटेल, राजेश सोजातिया, तरुण पटेल, वैभव शाह तसेच नगरसेवक आशिष पवित्रकार यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. वेलकम टू ICA एज्युस्किल अकोला ब्रांच. मैं भूपेंद्र जोगी और ये मिसेस तृप्ति जोगी. हमने एक नया कंसेप्ट अकोला में लाया है जो आज तक अकोला के आजू बाजू एरिया में भी अवेलेबल नहीं था. हम यहाँ पे जो है वो 100% प्लेसमेंट ये कंसेप्ट को लेके आए हुए हैं. जॉब लगा के देना है यानी लगा के ही देना है. यहाँ पे हमारे पास सिमुलेशन सॉफ्टवेयर है. आज मार्केट की नीड ये है कि मार्केट में जॉब भरपूर अवेलेबल है, लेकिन उसके लिए पर्सन्स अवेलेबल नहीं है हमारे पास. तो मार्केट में नीड बहुत ज़्यादा है और जो स्टूडेंट है उनका क्वालिफिकेशन वो लेवल का नहीं हो पा रहा. वो गैप भरने के लिए हमने ICA एज्युस्किल को चूज किया है. यहाँ पे हम प्रैक्टिकल ओरिएंटेड ट्रेनिंग देंगे, सिमुलेशन सॉफ्टवेयर देंगे. जो कोर्स पूना, बॉम्बे साइड में आप जाके लाखों रुपए भर के आते थे, वही कोर्स अब अकोला में आपको अवेलेबल हो जाएगा. और वो भी जो है वो काफ़ी अफोर्डेबल प्राइस में रहेगा विथ 100% जॉब गारंटी. इसमें जोहो, SAP, डेटा एनालिटिक्स, टैली, GST, बिजनेस अकाउंटिंग, ये सारे आपको सेपरेट भी मिलेंगे और एज ए कॉम्बो पैक भी मिलेगा. तो ये टाइप से हमारा थोड़ा सा वर्किंग है. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तृप्ती जोगी, मार्केटिंग अँड प्लेसमेंट हेड राहुल ताले तसेच काउन्सिलर सानिका यांचे विशेष परिश्रम लाभले.
दरवर्षी हजारो विद्यार्थी पदवी शिक्षण पूर्ण करतात, मात्र त्यांना अपेक्षित नोकरी मिळण्यात अडचणी येतात. ही समस्या लक्षात घेऊन ICA एज्यू स्किल्स मार्फत 3 वर्षाच्या BBA डिग्री प्रोग्रामसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिक्षणासोबत उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि 100% प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. अकोल्यातील विद्यार्थ्यांसाठी रोजगारभिमुख शिक्षणाची नवी संधी उपलब्ध करून देणारी ही संस्था भविष्यात कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. सोयाबीन बियाणांच्या उगवणीबाबत शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईगल सीड्स अँड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदूर मध्य प्रदेश या कंपनी विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदुरा येथील बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी म्हणजेच गुण नियंत्रण विक्रांत सिंग परमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून 18 जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार संबंधित कंपनीच्या सोयाबीन बियाणांच्या पिशव्यांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान बियाणांच्या पॅकेटवर सीड डज मॅटर असा दावा करण्यात आल्याचे आढळले. बियाणे नियम 1968 मधील नियम 10 नुसार अशा प्रकारचा दावा करणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. यानंतर संबंधित बियाणांचे नमुने घेऊन ते अकोला येथील बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. प्राप्त अहवालानुसार हे बियाणे सत्यता दर्शक म्हणजेच ट्रूथफुली लेबल्ड प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले. बियाणांच्या उत्पादन आणि पॅकिंग सीलिंग प्रक्रियेत कोणत्याही शासकीय किंवा बीज प्रमाणीकरण संस्थेचा सहभाग नसून त्या प्रक्रियेची संपूर्ण जबाबदारी उत्पादक कंपनीची असते. तपासाअंती कंपनीने शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने विक्रांत सिंग परमार यांच्या फिर्यादीवरून ईगल सीड्स अँड बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 318(4), जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 आणि 7, तसेच बियाणे कायदा 1966 मधील कलम 6, 7, 19 आणि 21, तर बियाणे नियम 1968 मधील नियम 10 आणि 23 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत. अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा धरणात यंदा अत्यल्प पावसामुळे पाणी पातळी खालावली आहे. धरणात सध्या केवळ 15.209 धलगमी म्हणजेच 17.61% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिलाय. वाढत्या उन्हामुळे पाण्याची मागणी वाढत असताना धरणातील साठा मात्र झपाट्याने कमी होत आहे आणि या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरात तात्काळ पाणी कपातीचा मोठा निर्णय घेतलाय. नवीन निर्णयानुसार शहरात सध्या सुरू असलेला 4 दिवस आडचा पाणी पुरवठा बंद करून आता तो 5 दिवसाआड म्हणजेच थेट 6व्या दिवशी केला जाणार आहे. पाऊस लांबल्यासह जलसंकट अधिक गडद होऊ नये म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना या बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि अजिबात अपव्यय न करता पाण्याला प्रशासनाला सुद्धा सहकार्य करावे. पाण्याचा अपव्यय करू नये अशी विनंती मनपाने केली आहे. आपल्या सर्वांना विदितच आहे, यावर्षी आपला पावसाळा बराच लांबलेला आहे. आपल्या महान धरणामधील पाण्याची पातळी पाहता आपण काटकसरीनं पाणी वापरण्याची गरज आहे. मी सर्व शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आपण पाण्याचा काटकसरीने वापर करावा. नागरिकांना पुरेसे पाणी देण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहेच, परंतु आपणही आपल्या पाण्याचा वापर जर जपून केला तर येत्या पावसाळ्यामध्ये पूर्ण धरणामध्ये संपूर्ण साठा उपलब्ध होईपर्यंत आपल्याला हे पाणी जपून वापरावं लागणार आहे. सर्वांना आवाहन करतो की आपण काटकसरीने पाण्याचा वापर करावा. आता जसं तुम्ही पाहताय की सध्या पाण्याची पातळी भरपूर खालावली आहे, कारण की एकतर मान्सून लेट दाखल झालाय आणि अल निनोचा सावट असल्यामुळं पावसाची म्हणजे पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे धरण भरलेलं नाहीये. आज रोजीपर्यंत 1 जून पासून जर आपण पाऊस म्हटला तर 200 ते किमान म्हणजे माझ्या अंदाजानुसार 200 ते 250 mm पर्यंत पाऊस यायला पाहिजे होता, पण आजच्या स्थितीमध्ये फक्त 85 mm पाऊस आलाय. त्यामुळे धरणाची जी पातळी आहे ती 17%वर आलेली आहे. आता याच धरणाचं पाणी मुख्य शहराला म्हणजे अकोला सिटीला जाते आणि इरिगेशन आउटलेट सुरू असते, त्यामुळं अजून पातळी खालवण्याची शक्यता आहे. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघूया अजिंक्य भारत न्यूज @7.
आजचा अजिंक्य भारत ई पेपर वाचलात का? देश विदेश राज्य जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मी हार्दिक स्वागत करते अजिंक्य भारत न्यूज @7 च्या वेधक आणि वेचक बातमीपत्रात. देशभरात नीट आणि टीईटी परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप करत अकोल्यातील शिक्षण बचाव कृती समिती आक्रमक झाली आहे. दोषींवर कठोर कारवाई, निष्पक्ष चौकशी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी समितीने केली आहे. तसेच दिल्लीत सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांच्या आंदोलनालाही समितीने जाहीर पाठिंबा दिलाय. नीट आणि टीईटी पेपर फुटी प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकारी, संस्था आणि एजन्सीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक, सुरक्षित, उत्तरदायी करण्यात यावी. विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शिक्षण बचाव कृती समितीने केली आहे. त्याच प्रकारे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला बळजबरीने मोडून काढण्याचाही यावेळी निषेध करण्यात आला. नमस्कार. आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलनाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. देशामध्ये नीट आणि टेट पेपर फुटीच्या प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्था खिळखिळी झालेली आहे आणि त्यामुळे दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 20-22 दिवसापासून सातत्याने सोनम वांगचुक असतील आणि अभिजित दिपके असतील हे मोठ्या प्रमाणात आंदोलन करीत आहे. त्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून आणि नीट आणि टेटच्या पेपर फुटीच्या विरोधामध्ये आजचं धरणं आंदोलन आहे. या माध्यमातून आमच्या मागण्या अशा आहेत की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनी याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा. यासोबतच सोनम वांगचुक, अभिजित दिपके यांचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये हे थांबवण्यासाठी सरकारनं योग्य ती पावले उचलावी. यासाठी जे जबाबदार असतील त्यांना कठोर शिक्षा करावी. ज्या एजन्सी जबाबदार असतील त्या एजन्सींना ब्लॅकलिस्ट करावं. अशा विविध मागण्यासह आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सर्व विद्यार्थी आणि शिक्षण बचाव कृती समितीच्या माध्यमातून एक दिवसीय धरणे आंदोलन या ठिकाणी करीत आहोत. आज या ठिकाणी जे धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की दिल्ली येथे सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके हे काही आंदोलनासाठी बसलेले आहेत, बरोबर आहे. तर ते कोणासाठी बसलेले आहेत? आमच्या मुलांच्या भविष्यासाठी बसलेले आहेत. एवढं सुरक्षेसाठी बसलेले आहेत. त्यांचा जर सरकार गांभीर्याने विचार करत नसेल तर याचे हे सरकारला भोगावे नक्कीच. याच्यासाठी आमची शासनाला विनंती आहे की नीट पेपर आणि नीट आणि टीईटीच्या पेपरमध्ये जे काही निश्चय आहेत त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात यावी. वलगाव येथे झालेल्या दुहेरी हत्याकांडातील 5ही मुख्य आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने शिताफीने ताब्यात घेतले. भातुकली बस स्थानक परिसरातून आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी ही कारवाई केली. वलगाव येथील समतानगर परिसरात 19 जुलै रोजी रात्री संजोग विकास जोशी वय 19 आणि त्याचा मित्र ऋतिक पंडित याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत संजोगच्या आजी लीलाबाई तसरे यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात विकी उर्फ गोलू विकास उगले 21, मिलन गोपालराव तायडे 21, अजय दिलीपराव नागदिवे वय 21, अनिकेत विलास मेश्राम वय 25 आणि सुमित सुधाकर सुरजुसे वय 19 या 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे आणि पोलीस निरीक्षक अतुलवर नेतृत्वाखाली पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांना पुढील तपासासाठी वलगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यावेळी पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले की 2 गटातील अंतर्गत वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून परिसरातील परिस्थिती सध्या नियंत्रणात आणि शांत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्टेशन वलगावच्या हद्दीमध्ये जी घटना घडलेली आहे त्यामध्ये 6 आरोपीचा समावेश FIR मध्ये आहे आणि सगळे आरोपी जे आहेत ते आपल्या ताब्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये किरकोळ वादावरून ही घटना घडल्याचं दिसून येते. काहीतरी काही वस्तूची त्यांनी चोरी केली असं एक प्रायमरी इन्फॉर्मेशन आहे आणि इतर काही किरकोळ वाद जे त्यांच्यामध्ये होते त्यावरून हा प्रकार झालेला आहे.
त्यामधील सर्व 6 आरोपी जे FIR मध्ये आहेत ते आपण ताब्यात घेतलेले आहेत. साधारणतः किती वाजताची ही घटना आहे? रात्री 11:30च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे. आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे? नाही, FIR मध्ये जेवढे आरोपी आहेत तेवढे आपण ऑलरेडी डिटेन केलेले आहेत. घटनेमध्ये वेगळी चर्चा दिसत आहे. वलगावच्या सरपंचांना ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. FIR मध्ये ज्या व्यक्तींची नावं आहेत त्या सगळ्या व्यक्तींना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि क्षुल्लक कारणावरून ही एक घटना झालेली आहे. त्यांचे किरकोळ काहीतरी वाद होते आणि त्यामधून हा प्रकार घडलेला आहे. सध्या वलगावचा बंदोबस्त वगैरे लावला. बंदोबस्त आता सध्या लावलेला नाही आहे. रात्री ज्यावेळेस हा प्रकार घडला त्यावेळेस आपण सगळा फोर्स त्या ठिकाणी लावलेला होता. आता सध्या परिस्थिती नॉर्मल आहे. नीट परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनाला अमरावतीमधून देखील एक मोठा पाठिंबा मिळाला आहे. अमरावतीच्या बाबासाहेब आंबेडकर चौकात स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आक्रमक झाले. अमरावतीत भगतसिंग आणि बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. ये आजादी छुट्टी है, देश की जनता भूकी है असे नारे सुद्धा देण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला आहे आणि हे पडसाद आता हळूहळू संपूर्ण राज्यभर आणि देशभर उमटताना आयुष्यभर आरोग्य विभागात रुग्णसेवा केल्यानंतर आपली सेवा समाप्ती देखील याच रुग्णसेवेने व्हावी असा मनोदय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या निमित्ताने व्यक्त केला आणि औषध निर्माता पदावर कार्यरत असलेल्या गोपाल मानकर यांच्या सहकार्यासह कुटुंबाने देखील त्यांना सहकार्य केले. त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा हा भव्य आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराने साजरा करण्यात आला. या सेवापूर्ती सोहळ्याला केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह माजी आरोग्य मंत्री राजेंद्र शिंगणे यांची उपस्थिती होती. यावेळी हजारो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला तर आयुष्यभर रुग्णसेवा करत असताना सेवेप्रती असलेली त्यांची निष्ठा गोपाल मानतकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आज या ठिकाणी वरिष्ठ औषधी निर्माते या पदावर गेली 40 वर्ष सेवा दिल्यानंतर या परिसरातीलच आमचे सहकारी नातेवाईक श्री गोपाल मामा मानतकर त्यांनी 40 वर्ष सेवा दिल्यानंतर आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि त्यांचा सेवापूर्ती सोहळा त्यांचा सर्व मित्रपरिवार नातेवाईक मंडळी त्यांनी केला. आयुष्यभर त्यांनी रुग्णांची सेवा करत असतानाच या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये सुद्धा रुग्णांची सेवा घडावी म्हणून भूमिपुत्र वैद्यकीय आरोग्य कक्ष आणि गोपाल मामा मित्र परिवार यांच्या संयुक्त याच्यामध्ये त्यांनी आयोजन करून एक भव्य दिव्य असं आरोग्य निदान शिबिर या ठिकाणी ठेवलं आणि आपण पाहत असाल मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक त्याचा लाभ घेत आहेत. एक चांगला उपक्रम आज त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी होत आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो होतो आणि परिसरातून त्यांच्यावर प्रेम करणारी हजारोच्या संख्येने असणारी मंडळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित. नाशिकमध्ये दिंडोरी तालुक्यात पहाटेपासूनच भाविक दर्शनासाठी रांगा लावत असून श्रद्धेने मेंढराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेत आहे. गावातील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या पवित्र मेंढराचे उत्साहात स्वागत केले. अनेक भाविक आपल्या कुटुंबासह येथे येत असून बाळूमामाच्या नावाचा जयघोष परिसरात घुमत आहे. श्रद्धा आणि भक्तीचे हे अनोखे दर्शन पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकही मोठ्या संख्येने जवळके येथे दाखल होत आहे. या धार्मिक सोहळ्यामुळे गावात उत्साही वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये आनंदाची भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दिंडोरी तालुक्यातील जवळके येथे बाळूमामाच्या पवित्र मेंढराच्या आगमनामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा अनुभवण्यासाठी दूरदूरवरून नागरिक इथे येत आहे. नाशिक प्रतिनिधी गणेश खराट, अजिंक्य भारत न्यूज. अकोला शहरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या परिसरातील जिल्हास्तरीय रुग्णालय मेसमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. त्या ठिकाणी 7 ते 8 घरगुती गॅस सिलेंडर ठेवण्यात आले होते. आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र स्थानिक नागरिक आणि निवासी कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. प्राथमिक माहितीनुसार मेसमध्ये ठेवण्यात आलेल्या घरगुती सिलेंडरमुळे ही आग लागल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. वेळीच आग विझवण्यात आल्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र कार्यालयात परिसरात मोठ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर ठेवण्याच्या सुरक्षेच्या नियमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून प्रशासनाने या घटनेची चौकशी करून आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. इस्कॉन अमरावतीच्या वतीनं आयोजित श्री जगन्नाथ रथयात्रा सोमवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून रथयात्रेला प्रारंभ झाला. यावेळी मनपा महापौर श्री चंद तेजवानी यांच्या हस्ते प्रभू जगन्नाथाची पूजा अर्चना, 56 भोगार्पण आणि महाआरती करून रथयात्रेचे उद्घाटन करण्यात आले. रथयात्रेदरम्यान हजारो भाविकांनी दोरीच्या साह्याने भगवान जगन्नाथाचा रथ ओढत भक्तिभाव व्यक्त केला. टाळ मृदुंगाच्या गजरात हरिनाम संकीर्तन, भजन कीर्तन आणि नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. भाविकांनी प्रसादाचाही लाभ घेत उत्साहाने रथयात्रेत सहभाग नोंदविला. ही रथयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून इरविन चौक, मालवीय चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, गांधी चौक, अंबादेवी मार्गे राजापेठ येथे पोहोचली. मार्गभर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून व जयघोष करत ही जगन्नाथ रथयात्रेचे स्वागत केले. रथयात्रेची सांगता पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अमरावती परतवाडा मार्गावर इलेक्ट्रिक कारला भीषण आग, दोघे थोडक्यात बचावले. अकोल्यात ICA एज्युस्किलची दमदार सुरुवात, उद्योग आधारित शिक्षणाची नवी दिशा. ईगल सीड्स अँड बायोटेक कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा, सोयाबीन उगवणीच्या तक्रारीनंतर कृषी विभागाची कारवाई. अकोलेकरांवर जलसंकटाचे सावट, आता 6व्या दिवशी मिळणार पाणी. विदर्भ आणि महाराष्ट्र यामधील वेधक आणि वेचक बातम्या बघण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला म्हणजेच फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.